अक्षय तृतीया निमित्त मुरगुडमध्ये अंबाबाई मातेची आम्रवेली पूजा। मुरगुड येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या मंदिरात आज अक्षय तृतीया निमित्त पारंपरिक पद्धतीने आम्रवेलीची आकर्षक आणि देखणी पूजा बांधण्यात आली। अक्षय तृतीया हा सण हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी केलेले दान, पूजा आणि धार्मिक कार्य अक्षय कधीही न संपणारे पुण्य देतात अशी श्रद्धा आहे। विशेषतः या दिवशी आंब्याला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोठे महत्त्व असल्यामुळे मंदिरात आम्रवेलीने सजवलेली पूजा साकारण्यात आली होती। मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। गावातील महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुलांनीही उत्साहाने मंदिरात हजेरी लावून अंबाबाई मातेचं दर्शन घेतलं। अनेक भाविकांनी आपल्या घरून नैवेद्य आणून देवीच्या चरणी अर्पण केला। संपूर्ण मंदिर परिसर जय अंबाबाईच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। त्यामुळे वातावरण अत्यंत भक्तिमय आणि उत्साही बनलं होतं। आम्रवेलीच्या पानांनी आणि आंब्याच्या फांद्यांनी सजवलेली पूजा विशेष आकर्षण ठरली। पारंपरिक सजावटीमुळे मंदिराची शोभा अधिक खुलून दिसत होती। या पूजेमुळे सणाचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले। मंदिराचे पुजारी भगवान गुरव व विशाल गुरव यांनी विधिवत पूजा पार पडली। तसेच धोंडीराम खैरे व अविनाश चांदेकर यांनी पूजेची बांधणी व सजावट करण्यात मोलाची मदत केली। त्यांच्या सहकार्यामुळे पूजा अत्यंत सुरेख पद्धतीने साकारता आली। या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये आनंद, समाधान आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीया सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।